भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवीकडून आशाला हे सुद्धा समजतं की आशिष आशाचा अनवरच भाऊ आहे. आशा आणि सिद्धांत बाहेर फिरायला गेलेले आहेत आणि तिथे सुद्धा त्या दोघांना बघते. पल्लवीचं कुणावर तरी प्रेम आहे. ही गोष्ट एक रहस्य बनून राहिलेली आहे की तो कोण आहे. आशिष आशाला सिद्धांत सोबत खुश असलेलं पाहून कामिनीला सुचवतो की आशाच्या जीवनाची घडी पुन्हा नीट बसवायला हवी. सिद्धांत आशाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता पुढे. ला 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 ला, 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 ला 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 ला, ला ला ला. आंटी, नाना मंदिरात गेलेत, येतीलच एवढ्यात. ठीक आहे. आशा कधीपर्यंत परत येईल? ते आंटी, सिद्धांत तिला सोडून जाईल. आणि हो आंटी, आता तरी भीती सुद्धा नाही राहिली की आशावर कोणी हमला करू शकतं. मुद्दा भीतीचा नाही आशिष. आता मीही त्या गोष्टीला नाही घाबरत. कामिनी बेटा. बाबा, अरे नाना, सुखी राहा बेटा. मंदिरात भगवंताला धन्यवाद द्यायला गेलो होतो की आपल्या आशाला तिचं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगता येत आहे. बाबा, आता तुम्हाला तिला आयुष्य कसं जगायचं हे शिकवावं लागेल. हं? हो, कारण ज्याप्रमाणे ती तिचा वेळ घालवते त्याप्रमाणे फक्त वेळच घालवता येऊ शकतो, आयुष्य तर नाही. बेसिकली माझी इच्छा आहे की तिने इंडिपेंडंट व्हावं, स्वतःच्या पायांवर उभं राहावं. आंटी, हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण का इतक्या सहजपणे आशा स्वतःच्या पायावर उभं राहू शकते? हो बेटा, जिथे आशाला काही सुद्धा आठवतच नाहीये तिथे आपण ही अपेक्षा कशी ठेवायची की ती वकील होऊन स्वतःचं भविष्य सावरेल? बाबा, आयुष्य जगण्याचे दुसरेही मार्ग आहेत अहो. जर तिला वाटलं तर ती माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकते, मला मदत करू शकते. आणि हे तर तुम्हालाही माहिती आहे की सोशल वर्कर होण्याकरता क्वालिफिकेशनची नाही, आवडीची जरूरत असते बघा. आणि बाबा, मला खरंच असं वाटतं की तुम्ही दोघांनी तिला योग्य गायडन्स द्यावा. ठीक आहे बेटा, तुझं म्हणणंही बरोबरच आहे. बाबा, आशाला अजूनही काही आठवत नाहीये आणि म्हणूनच आपली जबाबदारी आणखीनच वाढते.
आपण तिला कोणा परक्याच्या भरवशावर तर नाही सोडू शकत ना. शक्य झालं तर तुम्ही बोला तिच्याशी. मी निघते आता. गायत्री, हे काय बोलतेस तू? पण तेच बोलते जे सत्य आहे. वा, क्या बात है. याला म्हणतात नव्या आयुष्याची सुरुवात. घडून गेलेल्या गोष्टी तर घडून गेल्या. आता तर नवा चेहरा, नवे लोक, नवी नाती, नव्या आठवणी. हे आहे आशाचं नवीन आयुष्य. तुम्ही तर तिचं अभिनंदन करायला हवं. इतक्या पटकन तिने नव्या आयुष्याकडे पाऊल टाकले. जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोल. आता आणखी काय स्पष्टपणे सांगू? ती तुमचं नाव मोठं करतीये. अखेर तिच्या नावासोबत तुमचं नावही जोडलेलं आहेच ना. गायत्री, मी ती नाती तोडून टाकली. हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. दुनिया तर आजही तिला सोहनलालच्या मुलीच्या नावाने ओळखते. तुम्ही असं बोलून बेअब्रू होणं टाळू नाही शकत. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. माझ्या बोलण्यावर तर तुमचा विश्वास नाही, पण किरीटबाईंनी सांगितलं तर मात्र तुम्ही विश्वास ठेवा. माहितीये, अशा गोष्टी खूप पटकन पसरतात. त्या आशाला जर आठवत नसेल की ती विधवा आहे, तर मग बाबा आणि कामिनी कसे काय विसरले की त्यांनी तिला प्रेमाचे चाळे करण्यासाठी मोकाट सोडले? तुम्ही तर म्हणताय की तुम्ही नातं तोडलंय, पण मला वाटतं कामिनी जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. आधी आशाला रंगीत कपडे घालायला दिले, आणि आता काय माहित तो कोण आहे ज्याच्यासोबत प्रेमाचे चाळे करण्यासाठी तिला मोकाट सोडले. गायत्री, तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. मला ठाऊक होतं तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. तुमच्या सुनेलाच विचारा मग. सुधा, सुधा, काय मम्मी? काय सांगत होतीस तू आशाच्या बाबतीत? जरा तुझ्या पप्पांनाही सांग बरं. पप्पा, ते मी तिथूनच जात होते. गार्डन मध्ये मी आशा दीदीला कोणासोबत तरी पाहिलं. दोघं खूप आनंदी दिसत होते. दोघं रोमांसही करत होते ना, तेही सांग. बाळा, तू आज जा. हो पप्पा. गायत्री, जर हे खरं असेल तर मग आय एम शुअर बाबांना हे सगळं करण्यासाठी भाग पाडणारी कामिनीच असणार. तिनेच भाग पाडला असणार. खूप मोठी समाजसेविका म्हणवते ना स्वतःला. कदाचित अशा तऱ्हेनेच समाजसेवा करत असेल ती. कामिनीचं सोडून द्या हो, पण बाबा आपल्या परंपरा आणि संस्कार कसे काय विसरले? मला वाटतं या बदनामीपासून तुम्ही स्वतःला वाचवू नाही शकणार. नाही गायत्री, नाही. हे जे काही होतंय ना, त्याचं उत्तर तर कामिनी देवीला देणं भाग पडेलच. आशिष, काय झालं बेटा? कसला विचार करतोयस? नाना, मी विचार करतोय की एकीकडे तुमचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थनाही करता की आशाचा आनंद असाच राहू दे. हो बेटा, आता या वयात स्वतःसाठी तर काही नाही, फक्त तुम्हा मुलांसाठीच प्रार्थना करतो मी की तुम्ही कायम सुखी राहावं. नाना, हो, पण ते सुख कायम कसं राहणार हे नाही समजत तुम्हाला? मला समजलं नाही. नाना, हे बघा, ईश्वराचा आशीर्वादही तेव्हाच फलदायी होतो जेव्हा माणूस त्याचं कर्म करतो, ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. बेटा, मला समजलं नाही तुला काय म्हणायचंय ते. नाना, मला बस एवढंच म्हणायचंय की आपल्याला हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की सिद्धांतच्या मनात काय चाललंय. बेटा, तू विसरतोयस की आपली आशा एक विधवा आहे. नाना, हो, तुम्ही तुमच्या जमान्यातल्या गोष्टी करताय. नाना, आता जमाना बदललाय आणि आजची ही जनरेशन या सगळ्या गोष्टींना नाही म्हणत. आणि बहुतेक हेच कारण आहे की सिद्धांत आशाला खुश ठेवण्याचा इतका प्रयत्न करतोय. नाना, मला एक गोष्ट सांगा,
काय तुम्हाला कधी हे जाणवलं की सिद्धांत आशाला विधवा समजून वागतोय कधी? नाही ना? नाना, आता जमाना बदललाय, विचार करण्याची पद्धत बदलली आहे आणि आपल्यालाही ही गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न तर केलाच पाहिजे ना. हो बेटा, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण आपल्याला तर सिद्धांताच्या बाबतीत काही सुद्धा माहीत नाहीये. आपल्याला तर हेही माहीत नाही की तो कोण आहे, कोणाचा मुलगा आहे, त्याच्या घरातले लोक कोण आहेत ते. नाना हो, तुम्ही म्हणत असाल तर मी ह्या गोष्टींची माहिती काढू? पण अरे, तू याची माहिती कशी काय काढणार? आधी तू ये बेटा. नाना, मी आज आशाला कॉलेजला घेऊन गेलो होतो. मग तिथे कोणी भेटलं का तुम्हाला ओळखीचं? नाही नाना, ॲक्च्युली मला वाटलं होतं की जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील, पण कोणी भेटलंच नाही हो. मग आम्ही बाहेरच जरा फिरून परत आलो. इतक्या लवकर? हो, ते ॲक्च्युली मला घरी पोहोचायचं आहे. पप्पांचा फोन आला होता. माहीत नाही काय महत्त्वाचं काम आहे ते. मला लगेच घरी बोलवलंय, म्हणून मी निघतो आता. नाना, मी वकील साहेबांना भेटून येतो. ठीक आहे. सिद्धांत, तसं तू कोणत्या बाजूला चाललायस? मी अंधेरीच्या दिशेने. अरे, मला ड्रॉप करशील का प्लीज? ऑफकोर्स, शुअर. ओके नाना, मग मी सिद्धांत बरोबरच जातो. ठीक आहे बेटा. बाय. बाय नाना. बाय बाय. बाय. नानू, मी पण आलेच. ठीक आहे बेटा. माझ्या लक्षात आलंय आशिष, तू सिद्धांताच्या घरच्यांची माहिती काढण्यासाठी गेलायस. रेखा ही भाग्याची. अहो, पण हा विपुल शाह अजून पकडला का नाही गेला? कुठे लपलाय तो? तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू का शकत नाही आहात? पोलीस आणि गुन्हेगाराची आंधळी कोशिंबीर तर चालूच असते सोहनलालजी. विपुल शहाचं स्वतःचं नेटवर्क आहे, त्यामुळे त्याला हे समजलं की पोलीस हात धुवून मागे लागले आहेत. बस, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मग नेटवर्क तर पोलिसांचंही असतं. मग तुम्ही लोक का नाही पोहोचू शकत त्याच्यापर्यंत? सर, हे बघा की ही गोष्ट आमच्या नेटवर्कमुळेच उघड झाली की विपुल शाह शहर सोडून गेलेला आहे. आता आम्ही वाट बघतो तो परत कधी येतो. तो किती काळ परत नाही येणार. ज्या दिवशी तो परत येईल त्या दिवशी त्याच्या हातात बेड्या असतील. का हे कळू शकत नाही का की तो कुठे आहे सध्या? आम्ही या बाबतीत तपास करायचा प्रयत्न करतोय सोहनलालजी. पण एक गोष्ट नक्की आहे, अत्यंत चलाख डोक्याचा माणूस आहे तो. शहरातून बाहेर पडल्यानंतर किती गाड्या बदलल्या, कुठून कुठे गेला याचा अंदाज लावणं कठीण आहे. पण मी तोपर्यंत निवांत नाही बसू शकत जोपर्यंत ही गोष्ट समोर येत नाही की अजयचा मारेकरी कोण आहे. तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास लावा प्लीज. तुम्ही काळजी नका करू. आम्ही आमच्या खबऱ्यांना ऍक्टिव्ह केलेलं आहे. तेही विपुल शहाचा पत्ता लावण्याचं काम करतायत. लवकरच विपुल शहा कायद्याच्या तावडीत सापडेल. सोहनलालजी, गुन्हेगार कायद्याच्या तावडीतून ना कधी सुटलाय ना कधी सुटेल. हाय आशा. हाय, ये ना पल्लवी. आता तुला बघून असं वाटतंय की सगळं काही मस्त आहे. नानू पण म्हणत होते की आशाला खुश पाहून त्यांनाही बरं वाटतंय. हो, सगळे म्हणतात की मला खुश राहायला पाहिजे, म्हणूनच स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते मी. खरं तर मी इथे एक खास गोष्ट सांगायला आले. खास गोष्ट? वेल, तू तर मला बोलली नाहीस, पण मला माहितीये की तुझा चेहरा इतका का खुललाय माय डिअर. असं काहीही नाहीये. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. हां, कॉलेजमध्ये एकत्र शिकायचो, म्हणून बस तो मला त्या सगळ्या ठिकाणी घेऊन जातो जिथे आम्ही कधी काळी जात होतो. अच्छा. आता तू कसला विचार करायला लागलीस? काय नाही, लोक पण ना छोट्याशा गोष्टीचा किती मोठा इश्यू करत असतात.
मावशीच्या घरापर्यंत ही गोष्ट पोहोचलीये की तू एका मुलाबरोबर फिरतेस. काय? हो. अच्छा, मग काय म्हणतात ते लोक? जाऊ दे ना आशा. कोण काय बोलतं, कोण काय विचार करतं, हा विचार करत बसलो तर जगणार कसं? कोणी काहीही बोलू दे पल्लवी, मला फक्त एवढंच माहितीये की तो एक चांगला माणूस आहे. त्याचा कोणताही स्वार्थ नसताना मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो मैत्रीतलं कर्तव्य पार पडण्याची संधी प्रत्येकालाच नाही मिळत. वाव, क्या बात है. मग तू तुझ्या या चांगल्या मित्राला मला कधी भेटवणार आहेस? आय मीन मला सुद्धा पाहू दे की हे महाशय कोण आहेत. ते तर मलाही नाही माहीत. हा, रेखा ही भाग्याची. तसं माझं घर तर तुझ्या घरापासून जास्त लांब नाहीये. ओके. बरं सिद्धांत, मी आता अरे निघतो. असं कसं? इथपर्यंत आलास आणि असाच जाणार तू? कॉफी प्यायल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. ओके बाबा, एवढ्या लांबवर खेचून घेऊन आलास तर कॉफी पण पिऊ की आपण. दॅट्स गुड. कम. मम्मी, हे डॉक्टर आशिष आहेत, माझे मित्र, दिल्लीत सायकॅट्रिस्ट आहेत. आशिष माझी मम्मी. नमस्कार आंटी. नमस्कार बाळा. आणि ही माझी मोठी बहीण रिद्धिमा. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आम्हालाही. अरे बस ना. हो. बाळा, तुम्ही दोघं बोलत बसा, मी आत्ता चहा नाश्ता घेऊन येते. आशिष, हे माझे पप्पा आहेत. पप्पा आशिष माझा मित्र. नमस्कार. नमस्कार बाळा. उभा कायस? बस ना. हो. बस. बाळा, तू सिद्धांतचा मित्र आहेस, मग समजाव जरा याला. हा आमचं काही ऐकायला तयारच नाही. नाही अंकल, मला नाही पटत की सिद्धांत तुम्ही सांगितलेलं काही ऐकत पण नसेल. आतापर्यंत तर नकारच मिळतोय आम्हाला ऐकायला. तुम्ही याचे मित्र आहात ना, मग समजावा याला. आता तरी आमचं ऐकावं याने. ओ हो दीदी, तू सुद्धा. खरं तर बोलतीये तुझी बहीण. आशिष बाळा, आता तूच काहीतरी समजाव याला. आमच्याही काही अपेक्षा आहेत. आम्हाला सुद्धा वाटतच ना की आमच्या मुलाची घोड्यावरून वरात निघावी, घरात सून यावी. आता हा तुझा मित्र आहे, तूच समजावून सांग याला. मम्मी, इतकी घाई तरी कसली आहे? लग्नाला अजून थोडा वेळ आहे. घाई भले तुला नसेल लग्नाची, पण त्यांना तरी आहे ना ज्यांना मी शब्द दिलाय. आज सुद्धा त्यांचा फोन आला होता. मुलगी चांगली आहे, फॅमिली चांगली आहे, संपूर्ण कुटुंब अमेरिकेमध्ये सेटल्ड आहे. जुने मित्र आहेत ते लोक माझे. त्यांचं म्हणणं आहे की लग्न लवकरात लवकर व्हावं. पण सिद्धांत ऐकायला तयारच नाही. आशिष, आता तूच सांग ना याला. आमचं तर ऐकतच नाहीये हा. जर मुलगी पसंत नाहीये तर सांगू तरी शकतोस ना तू. ती मुलगी तर चांगलीच आहे, तिच्यात काय कमी आहे? ठेव इथे. हे घे बाळा, दे तुझ्या मित्राला कॉफी. कसला विचार करतोयस बाळा? काही नाही आंटी. आता बघ हं, तूच एकटं असताना याला समजावून सांग. आम्ही तर नेहमीच याचं ऐकत आलोय, तर याची पाळी आहे, याने आमचं ऐकायला हवं, हो की नाही? हो हो, नक्कीच ऐकावं लागेल आंटी. बाळा. घे, खायला सुरुवात कर. हां आशिष, थँक्यू. रेखा ही भाग्याची.
हॅलो. मी सोहनलाल बोलतोय. मला माहिती आहे सोहनलालजी, तुमचं नाव पाहिल्यावरच मी कॉल रिसीव केला. बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तू जे काही मला बदनाम करण्यासाठी करतेयस ते चांगलं नाहीये. कोणत्या बदनामीबद्दल बोलताय सोहनलालजी? सगळं मॅटर तर उघडपणे समोर आलंय आणि सगळ्यांना माहिती आहे की याच्यात विपुल शहाचा हात होता. जे काही चाललंय मी त्याच्याविषयीच बोलतो. आशाला परक्या मुलाबरोबर जाण्याची परवानगी कोणी दिली? का म्हणून माझी बदनामी करण्याच्या मागे लागली आहेस तू? तुम्ही हे काय बोलताय काय? आम्हाला आशाला 2 क्षणांचं सुख द्यायचं आणि तुम्हाला तेही सहन होत नाहीये? असे कसे बाप आहात तुम्ही? योग्य बाप आहे मी तिचा. आशा बरोबर माझं नाव जोडलेलं आहे आणि तुला हे अगदी चांगलंच ठाऊक आहे. म्हणूनच हे सगळं करतेस जेणेकरून माझ्या नावाची चर्चा होऊ शकेल. लोक म्हणतील की सोहनलालच्या विधवा मुलीला कुणाबरोबर तरी फिरताना पाहिलं म्हणून. तुम्ही हे विसरताय की आशा माझी सुद्धा सून आहे. जर तिच्या नावाची चर्चा झाली तर तिच्या बरोबरच माझी पण चर्चा होणार. मला नाही माहित की तू किती मान मिळवलाय, पण माझं समाजामध्ये एक नाव आहे, एक लौकिक आहे आणि तू त्याच्यावरच चिखल उडवायला निघालीस. यासाठीच तू आशाला घेऊन गेली होतीस का? सोहनलालजी, सिरियसली मला कधी वाटलंही नव्हतं की एका बापाला आपल्याच मुलीचं सुख पाहून इतका त्रास होऊ शकतो. बालपणापासून आत्तापर्यंत मी ती सुखी कशी राहील याचीच काळजी. आणि खोट्या सहानुभूतीच्या नावाखाली तू जे काही करतेस त्याला जरा लगाम घाल. एक्सक्यूज मी सोहनलालजी, ती माझी सुद्धा सून आहे आणि मी तिच्या सुखाला कोणताही लगाम नाही घालणार. मला असं वाटतं की माझ्या मुलीने कायम सुखी राहावं. सोहनलालजी, तुमचे विचार काहीही असोत, माझा विचार फक्त एकच आहे आणि तो अगदी क्लिअर आहे की माझी मुलगी घुसमटत तिचं आयुष्य नाही जगणार. तिला सुखी राहण्याचा तितकाच अधिकार आहे जितका तुम्हाला आहे आणि ती सुखी राहणार. तू खरं तर याच गोष्टीचा फायदा घेतेस की आशाला मुळीच काही आठवत नाही. जर तिला हे आठवत असतं की तिने तिचा नवरा गमावलाय तर तिने अशी चूक कधीच केली नसती. हे बघ, तिला या गोष्टीची जराही जाणीव नाहीये की लोक हा विचार करणार नाहीत की तिला काही आठवत नाहीये, तर तिला आणखी कोणाबरोबर तरी पाहून तिची थट्टा करते. तू बहुतेक हाच विचार करून तिला परक्या माणसाबरोबर जाण्याचं स्वातंत्र्य दिलंस. पण तू लक्षात ठेव की तू हे चांगलं नाही करत आहेस. जर माझ्या अब्रूला धक्का लागला तर मान सन्मान तुझा सुद्धा कायम नाही राहू शकणार. कामिनी देवी, शिवाय तुला फैसला सुद्धा करावा लागेल. म्हणजे तुला मला आपलं बनवता येईल. तुझ्याशी लग्न करायचंय मला. मला तुझं सुख परत मिळवून द्यायचंय, समजलं? फक्त एक रिक्वेस्ट आहे, जर शक्य झालं तर आशाला भेटणं थोडंसं कमी कर तू. हे बघ सिद्धांत, आंटीच्या सांगण्याचा उद्देश आधी समजून घे. मला समजलंय. आता आणखी बोलायची काही गरज नाही.